पण प्रत्यक्ष जागावर जाऊन काय स्थिती आहे हे पाहावं हे मी ठरवलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. तर आनंदाची गोष्ट अशी आहे की पावसाची सुरुवात झाली. तो किती दिवस टिकेल, दुष्काळ घालवेल का नाही हे आज सांगण्याची स्थिती नाही. पण ठीक आहे, सुरळीत वातावरण बदलतं. प्रश्न कायमचा शोधायचा असेल तर याच्या आधीच्याही गावात लोकांनी तुम्ही सांगतात तशीच भूमिका मांडली. दोन गोष्टी करायची गरज आहे. एक, निळा डावा कालवा हा जो आपल्या भागात येतो, डावाच म्हणजे डावाच ना, हा, तर तो या ठिकाणी येतो. पण आज त्याची परिस्थिती ठीक आहे, त्याची परिस्थिती ही कायद्याची परिस्थिती खराब झाली. त्यातून प्रत्यक्ष जे काही ठरलेलं पाणी आहे ते येत नाही म्हणण्याच्या अपेक्षा वरच्या लोकांच्याकडून येऊन दिलेलं जात नाही. वर जेवढे सगळे विभाग आहेत, मग लासूर सेक्शन असेल, संसद सेक्शन असेल, मालेगाव सेक्शन असेल, या सगळ्या भागामध्ये पाणी हे घेतलं जातं आणि ते मंजूर पाण्याच्या सुद्धा अधिक घेतलं जातं आणि तुम्ही तेल असल्यामुळं तुमच्यापर्यंत ते होतच नाही. ही तुमचं खरं दुखणं आहे. आणि दुसरं दुखणं हे की नदीचे बंधारे. माझ्याकडे ज्यावेळी राज्याचं काम होतं त्यावेळेला या नीरा नदीवर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याचा कार्यक्रम आम्ही घेतला. त्याला आता बरीच वर्ष झाली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये त्याची दुरुस्ती करणं, नदीला पाणी आल्याच्या नंतर योग्य वेळी त्या ठिकाणी जे आपण गेट टाकतो ते गेट टाकण्याची व्यवस्था करणं, ते गेट चांगल्या दर्जाचे आहेत याची खबरदारी घेणं, या सगळ्या गोष्टीकडं सरकार आणि खात्याकडून दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळं बंधारे हे असून नसल्यासारखे आहेत आणि त्याचा फायदा तुम्हा सगळ्यांना घेता येत नाही. आणि हे करायचं असेल तर कॅनलची दुरुस्ती करून घेणं, पाणी खाली याची काळजी घेणं आणि बंधारे जे आहेत त्यांची दुरुस्ती करून घेणं, जे आत्ता अप्पासाहेबांनी सांगितलं तशा प्रकारचं काम हे करून घ्यावं लागेल. आम्ही लोक राज्य सरकारच्या कामावर हे घालू, पण निवडणुका 3 महिन्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारसुद्धा याच्यात किती लक्ष घालेलं आहे हे मी सांगू शकत नाही. पण मी दुसरी गोष्ट एक सांगतो, आम्ही लोकांनी निर्णय घेतला आहे, काही झालं तर यावेळेला महाराष्ट्राचं सरकार हातात घ्यायचं. सरकार हातात घेतल्याच्यानंतर हे सगळे निर्णय हा कार्यक्रम राबवणं हे आपल्या हातात राहील आणि त्या दृष्टीने आम्हाला लोकांच्याकडून लक्ष हे केंद्रित केलं जाईल. या कामाला तुमच्या सगळ्यांची मदत ही राहील हा विश्वास मला आहे. यापेक्षा मी ते अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ शकत नाही. आपण या ठिकाणी आलात, तुमचं दुखणं मांडलं त्याबद्दल धन्यवाद देतो आणि याचा मार्ग काढायचा प्रयत्न आज याचं 3-4 महिन्यांनी सरकार बदलल्यावर आम्ही काढून देऊ एवढी खात्री देतो आणि पुढच्या कामाला जायला परवानगी घेतो.